राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र उपनेतेपदाचा राजीनामा। उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश। शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील। गद्दारांचा सन्मान केलाच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा सवाल। साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात। पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी। राऊतांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचंही स्पष्ट। संजय राऊत राजकारणातले खलनायक। संजय शिरसाट यांचा पलटवार। तर पवारांची भूमिका पटत नसेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा। शंभूराज देसाईंचं आव्हान। राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरे भेटले होते। अमोल कोल्हेंकडून राऊतांना आठवण। तर पवारांची टीका आश्चर्यकारक। रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना दांडी मारण्याचं एकनाथ शिंदेंचं सत्र सुरूच। महापालिकांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकांऐवजी शिंदेंची मलंगगडावरील कार्यक्रमाला हजेरी। सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवा। भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणेंची मागणी। मदरशांना तालिबानी अड्ड्यांची उपमा। गंगेच्या पाण्यात शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म। गोमुख ते गंगासागर दरम्यान केलेल्या अभ्यासानंतर नीरी संस्थेचा निष्कर्ष। नांदेडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार। घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद। शिनापुरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। खटला लवकर निकाली काढण्याच्याही कनिष्ठ न्यायालयाला सूचना। अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल शिर्डीत साई दरबारी। छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी साईंच्या दरबारात। जेएनयूमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे 3 अभ्यासक्रम। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची जेएनयूच्या कुलगुरूंशी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।